सोलापूर शहरातील बुधवार पेठ येथील मादगी समाज युवक मंडळ व पंच कमिटीच्या वतीने आषाढ मासातील पोषमा उत्सव अतिशय थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आबालवृद्धांनी या उत्सवाचा मोठा आनंद घेतला। या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून गोपाळ पिडगुळकर, अध्यक्ष तुकाराम पेद्दोलू, सचिव नागराज रातल्लू, कार्याध्यक्ष पल्लप्पा भंडारी, खजिनदार रामकृष्ण एनमुल यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले होते। या कार्यक्रमासाठी शहर उत्तर विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक विनायक विटकर, माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे, गणेश पुजारी, भारतीय सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळी मंडेपू, राजाभाऊ माने आणि सायमन गट्टू आदींसह मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग रातलू, सुरेश गट्टेलू, चेन्नैया सांगे, चेन्नैया कोमोल्लू, श्रीनिवास मंदोलू आणि अजय चिन्नापागा आदींनी अथक परिश्रम घेतले। बुधवारपेठ म्युनिसिपल कॉलनी येथे सालाबादाप्रमाणे श्री पोषमा देवी उत्सव मोठ्या उत्साहाने आपण साजरा करीत असतो। यामध्ये सर्व समाज बांधव उपस्थित राहून आपल्या मादगी समाजाचे सर्व कार्यकर्ते, सभासद, पंच कमिटी सर्वजण एकत्र होऊन एक उत्साहाने आम्ही सण साजरा करतो। आणि आता थोड्याच वेळात एक गागर मिरवणूक मटकीमध्ये एक देवीसाठी नैवेद्य भात घेऊन, दही भात घेऊन प्रत्येक मिरवणूक काढून संध्याकाळी आम्ही देवीच्या इथं येऊन प्रसाद म्हणजे नैवेद्य चढवतो। याप्रमाणे प्रत्येक वर्षी आम्ही पोषमा देवी उत्सव असा साजरा करतो। मादगी समाजाच्या वतीनं पोषमा देवी व महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या भागातील नगरसेवक चंदन शिवे, मान्य नगरसेवक विद्यार्थी, मान्य नगरसेवक पुजारी व मान्यजी, उपस्थित असलेले सगळे मादगी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आत्ताच आपण सांगितलं की मादगी समाजाच्या आम्ही पाठीमागे राहिलो, मादगी समाज कधी आमच्या हातात गेले हे आम्हाला खूप कळालं। कारण आपण म्हटल्यासारखं आम्ही पूर्वी दादा आम्ही एक नगरसेवक सुद्धा यांच्या सांगण्यावर दिलो आणि शेवटी त्यांना निवडून पण आलो तर नाही तुमच्या सगळ्यांच्या वतीनं। म्हणजे पक्षांनी कुठेही कमी पडलं नाही कामाला किंवा आपल्याला पुढे, पण मधीच काय झालं काय माहीत कळत नाही। गेल्या निवडणुकीपासून किंवा त्याच्या अगोदरपासून समाज आमच्यापासून लांब। आज आम्ही थोडं कामाला कमी पडलं असेल तरीही मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आम्ही कामाला कधीही कमी पडणार नाही। आणि आपण सगळ्यांना विनंती करतो की जसं आपण पूर्वी आपल्या भारतीय जनता पक्षावर प्रेम केलं, आमच्यावर